नमस्कार. दीपावलीच्या शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. तुमची उत्तरोत्तर प्रगती हो, हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं जावो अशीच देवाकडे प्रार्थना. अजित पवार केव्हा आजारी पडतात आणि त्यांना नेमकं केव्हा बरं असतं हेच कळत नाही. मला असं वाटतं आजकाल सोयीनुसार ते आजारी असतात आणि सोयीनुसार ते इकडे तिकडे फिरताना दिसतात. अगदी अलीकडे अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्याशी जवळपास 1.5 तास चर्चा केली. अर्थातच त्या चर्चेचे पडसाद, राजकीय पडसाद आपल्या या राज्यात उमटले. राजकीय वर्तुळात त्यामुळे चर्चेला उधाण आलं. थोडीशी खळबळ माजली. माझ्या एका मित्रानं तर मला थेट परदेशातून फोन केला की आम्ही ऐकतोय अजित पवार मुख्यमंत्री होत आहेत. नेहमीप्रमाणे या अशा पद्धतीच्या गॉसिप्सला सुरुवात झाली, कारण अमित शहा यांनी अजित पवारांना वाजवीपेक्षा जास्त वेळ दिला होता. मित्रांनो, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत आणि एकनाथ शिंदे हे अजित पवारांमुळे घरी जाणार नाहीत. माझा आजच्या बोलण्याचा, आजच्या या व्हिडिओचा नेमका विषय मिशन आणि कमिशन आहे. त्यावरच मी पुढे बोलणार आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या संगतीनं मिशन म्हणून काम करणारे कार्यकर्ते, नेते, सवंगडी जर उभे राहिले तरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नक्की त्यांना धोका नसेल, ते पायउतार होणार नाही. पण अजितदादांना मुख्यमंत्री करायचं म्हणून एकनाथ शिंदे घरी जातील या वावडीला काहीही अर्थ नाही. किंबहुना ती एक राजकीय थाप आहे, हे असं माझं स्पष्ट मत आहे. फक्त देवेंद्र फडणवीसांशिवाय माझे त्या मोदी आणि शहा यांच्याशी कसे थेट संबंध आहेत, त्यांच्याशी कसा घरोबा आहे, ते कसे मला जवळ घेतात, नेमकं हे असं लबाड अजित पवारांना, विशेषतः भाजप नेत्यांना, फडणवीसांना, राज्यातल्या राजकीय रस असणाऱ्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि त्यातून त्यांनी ही भेट घेतली. मला देवेंद्र फडणवीस यांच्या कुबड्यांची कशी गरज नाही हे त्यांना त्यातून कदाचित दाखवून द्यायचं होतं. आणि त्यातून ते दिल्लीत गेले आणि अमित शहा यांनी देखील त्यांना वाजवीपेक्षा अधिक वेळ दिला. त्यामुळे या भेटीचं महत्त्व वाढलं. मला मुख्यमंत्री करा आणि एकनाथ शिंदे यांना घरी पाठवा या पद्धतीची कुठलीही मागणी पवारांनी तिथे केली नाही. तर अजित पवारांना काही महामंडळं पदरात पाडून घ्यायची आहेत, आणखी काही मंत्रिपदं त्यांना हवी आहेत, काही अधिकार हवे आहेत. आणि त्यातून त्यांनी तपशीलवार एक रिपोर्ट तयार केला होता. तो रिपोर्ट त्यांनी अमित शहा यांना दिला आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून ज्या ज्या मुद्द्यांवर चर्चा करायची होती त्यावर त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. याशिवाय कुठलीही चर्चा तिथे झाली नाही. मुख्यमंत्री बदलाचा अजिबात विषय त्या ठिकाणी निघाला नाही. हे मी तुम्हाला, मला जी तंतोतंत आणि जशीच्या तशी माहिती मिळालेली आहे त्या आधारे तुम्हाला सांगतो आहे. मित्रांनो, आता नेमक्या महत्त्वाच्या विषयाला इथे हात घालतो. सत्तेसभोवताली किंवा राज्याच्या भल्यासाठी मिशन
म्हणून काम करणारे अलीकडे खचित दिसतात, क्वचित आढळतात. मिशनपेक्षा कमिशन स्वतःसाठी कसं जास्तीत जास्त ओढता येईल त्याकडेच साऱ्यांचा ओढा असतो. त्यामुळे राज्याच्या, राष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला काही करायचं आहे ही भावना फारशी कोणाच्या मनात नसते. अजिबात त्या भावनेशी किंवा राष्ट्राच्या भल्याशी सत्तेसभोवताली घुटमळणाऱ्यांचं काही घेणं देणं नसतं. फार क्वचित अश्विनी भिडेसारख्या मिशन म्हणून काम करणाऱ्या अधिकारी असतात आणि हे फडणवीसांनी ओळखलं म्हणून त्यांनी मेट्रोची जबाबदारी अश्विनी भिडेंवर टाकली. पुढे त्या मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या गेल्या, कारण त्यांनी त्यांची कामगिरी एक मिशन म्हणून पार पाडली. कमिशनकडे त्यांचं लक्ष नव्हतं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की फडणवीसांच्या नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आदित्य ठाकरे किंवा उद्धवजी एकेकाळी थेट अश्विनी भिडे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. तरीही मुख्यमंत्री झाल्यानंतर किंवा आदित्य हे मंत्री झाल्यानंतर त्यांनी अश्विनी भिडे यांचं कर्तृत्व, त्यांना पूर्ण त्याची कल्पना होती म्हणून याच भिडे यांना आदित्य आणि उद्धव यांनी स्ट्रेट फॉरवर्ड अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेत अतिशय महत्त्वाच्या पदावर कायम ठेवलं, त्यांची बदली केली नाही. अर्थातच त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि तडकाफडकी पुन्हा एकदा मेट्रोची जबाबदारी फडणवीसांनी अश्विनी भिडे यांच्यावर टाकली. अर्थात फार कमी असे असतात की जे अधिकारी म्हणून किंवा नेतृत्व म्हणून एका मिशनवर काम करत असतात. राष्ट्रवादी मोठी व्हावी, शरद पवार आणखी पुढे जावेत, त्यासाठी मिशन म्हणून काम करणारा एखादाच गुरुनाथ कुलकर्णी किंवा बाळासाहेब ठाकरेंकडे सुधीर जोशी. थोडक्यात काय तर या पद्धतीचे नेते क्वचित खचित बघायला मिळतात. मला पण एक मनातलं तुम्हाला गुपित सांगतो की मला पण कधी काळी शरद पवार किंवा त्यानंतर सुधाकरराव नाईक यांच्याकडे एक मिशन म्हणून, थोडक्यात काय तर एखादा पाद्र्यासारखं, एखाद्या मिशनरीसारखं त्यांच्याकडे काम करायचं होतं. त्यांच्या भल्यासाठी काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. परंतु मला अनुभव पुढे वेगळे आले, त्यावर मला आत्ता नेमकं सांगायचं नाही. पण ते सिक्रेट आहे आणि ते फार भयंकर आहे. अर्थात त्यानंतर मग माझ्या वृत्तीतली, माझ्या हृदयातली ती जी भावनिकता होती, म्हणजे अमुक एखाद्या नेत्यासाठी किंवा अधिकाऱ्यासाठी मिशन म्हणून काम करायचं, ती लोप पावली. आणि एक त्रयस्थपणे, तटस्थपणे मी ज्याच्या त्याच्याकडे बघू लागलो. अनेकांच्या आजही उपयोगात येतो, पण त्यात कुठली भावनिकता नसते, कर्तव्य म्हणून ते पार पाडतो. मित्रांनो, एक मिशन म्हणून जर काम केलं तर त्याचे निकाल नक्कीच फार वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतात. कुटुंबाच्या भल्यासाठी थोडंफार बाजूला ठेवणं, त्याला मी भ्रष्टाचार म्हणत नाही. ती त्या कुटुंबाची गरज असते. किंबहुना जो राजकारणात असतो, सत्तेत असतो, ज्याचं जीवन अस्थिर असतं, त्याला पैसे कमवण्याची संधी मिळाली म्हणजे जर त्यातून तो थोडंफार बाजूला ठेवत असेल तर त्याला भ्रष्टाचार असं म्हणता येणार नाही. पण मिशन म्हणून
कुठलंही काम हाती घ्यावं हे घडायला पाहिजे. माझ्यासारख्या पत्रकाराची भूमिका एखाद्या गावन्हाव्यासारखी असते. म्हणजे गावन्हावी जसा त्याच्यासमोर एखादा हमाल आला तर त्याचा तो चमनगोटा करून सोडतो, किंवा गावातला सर्वाधिक श्रीमंत जरी आला तरी त्याची तो व्यवस्थित चंपी करून देतो. थोडक्यात काय तर गावन्हाव्याला जसं ग्राहक कोण त्याच्याशी घेणं देणं नसतं, तीच माझी पत्रकारिता आहे. हिंदुत्व ही माझी भूमिका असली तरीही मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक नाही किंवा माझा कुठलाही पक्ष नाही. पण तरीही नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यपद्धतीवर जर नजर टाकली तर संघातून राजकारणात आलेले आणि खूप बिघडलेले बोटावर मोजण्या इतके. पण आजही उभ्या जगात आपल्या या राष्ट्रात महाराष्ट्रात नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस पद्धतीनं इतरही संघ स्वयंसेवक मिशन म्हणून काम करत असतात. आणि मोदी फडणवीस किंवा संघाचे स्वयंसेवक कमिशनसाठी नाही तर मिशन म्हणून काम करतात. म्हणून जे इतरांना कधीही जमलं नाही, भाजप संघाव्यतिरिक्त ज्यांनी कधीही करून दाखवलं नाही, ते कौतुक त्या मोदी यांचं यासाठी की बघता बघता केवळ 8-9 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वयंसेवकांच्या भरवशावर एक मिशन म्हणून काम केलं आणि जगात आपल्या राष्ट्राचं नाव अग्रक्रमावर आणून ठेवलं. थोडक्यात काय तर मला नेमकं मिशन म्हणून लोक कोणत्या पद्धतीने काम करतात त्यातली आपल्या राज्यातले काही उदाहरणं तुम्हाला पुराव्यांसहित सांगायची आहे. अर्थात त्यासाठी मला थोडासा वेळ द्या. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.